राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील जाचकटींमुळे सुमारे 80% शेतकरी या लाभापासून वंचित राहत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे। परभणी येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे। या योजनेतील जाचकटींमुळे राज्यातील 15 लाख शेतकऱ्यांना तब्बल 7,000 कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा दावा करत चालू अधिवेशनात सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी त्यांनी केली। या मागण्यांसाठी येत्या 29 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील केम्ब्रिज चौकात सर्वपक्षीय एल्गार अन्नदाता आंदोलन छेडण्यात येणार असून यात महाविकास आघाडीसह विविध शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत। सरकारने अटी रद्द न केल्यास पुढील टप्प्यात थेट जेल भरो आंदोलन करण्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिलाय। यावेळी त्यांनी परभणी जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीपोटी सरकारकडून अत्यंत तोकडी मदत मिळाल्याची टीकाही केली। या पत्रकार परिषदेला माजी खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अनेक महिन्यांपूर्वी सर्व शेतकरी नेते व सामान्य शेतकरी मिळून एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालं होतं आणि सामान्य शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला कर्जमाफी झाली पाहिजे। गेली कर्जमाफी 2019ला झाली होती महाविकास आघाडीच्या काळामध्ये। त्यानंतर गेले 6 वर्ष सोयाबीनचा भाव असेल, कपाशीचा भाव असेल, कुठलेही पीक तुम्ही घ्या, त्या पिकाला शेतकऱ्याला भाव मिळालेला नाही। खर्च वाढत चाललेत, खताचा खर्च वाढलाय, पेट्रोल डिझेल या सगळ्या किमतीमध्ये वाढ होती, पण ज्या पद्धतीचा हमी भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तो मिळत नसल्यामुळे गेल्या 6 वर्षात शेतकरी अडचणीत आला होता। म्हणून शेतकऱ्याची मागणी होती की आम्हाला कर्ज भरता येत नाही, आम्हाला कर्जमाफी मिळाली पाहिजे। मग रोष मोठ्या प्रमाणात वाढत होता, सर्व शेतकरी नेते रस्त्यावर होते, अनेक आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा सहभाग घेतला होता आणि मग तिथे गेल्यानंतर रोष वाढल्यानंतर मग कुठेतरी सरकारला मागणी मान्य करावी लागली। मान्य करत असताना जून महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी करू असं सरकारने सांगितलं आणि त्यात आता जून महिना आला, 2 जूनला GR काढण्यात आला। आम्ही अभिनंदन केलं सरकारचं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या महत्त्वपूर्ण योजनेसाठी दिलं, त्यासाठी सुद्धा अभिनंदन केलं। पण जेव्हा आम्ही पूर्ण GR वाचला, त्यातल्या अटी वाचल्या, त्यातून एक मात्र आम्हाला कळालं की 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। आणि मग एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव तुम्ही देत असताना जर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठेतरी नावाचा पण अवमान हे सरकार तिथं करतंय असं आमचं मत होतं। याच्यामध्ये 2 प्रामुख्याने अटी आहेत। एक अट म्हणजे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी होणार आणि मग ज्याचं समजा OTS मध्ये गेलं, ज्याचं 50,000पेक्षा जास्त आज कर्ज थकीत असेल तर त्यांना वरचे पैसे भरावे लागतील आणि 50,000च मदत होणार। आज 2 लाख जर थकीत असेल व्याज धरून तर त्याला 1.5 लाख भरायचे, मग 50,000ची कर्जमाफी मिळणार। त्यामुळे ही अट 2019ची काढावी, 50,000ची मर्यादा काढावी, सरसकट 2 लाखाची मदत जसं महाविकास आघाडीच्या काळामध्ये दिली गेली होती ती दिली जावी अशी आमच्या सगळ्यांची आणि शेतकरी संघटनेची पण आणि शेतकरी नेत्यांची पण हीच मागणी आहे। याला जोडून दुसरी मागणी जी आहे, जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत, सहसा ते 14 ते 15 लाखाच्या आसपास शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यांना 50,000ची कर्जमाफी नाही तर प्रोत्साहनपर जी मदत तुम्ही देत आहात ती वाढून 1 लाखापर्यंत करावी आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक अट टाकण्यात आलेली आहे। ती अट काय तर 25, 26 आणि 26, 27 या 2 वर्षामध्ये सुद्धा कर्ज हे थकीत नसावं। आता 26, 27 अजून वर्ष संपलं नाही, जून 2027ला संपणार आहे। म्हणजे सरकार त्या लोकांना सांगते वर्षभर थांबा मग तुमची आम्ही कर्जमाफी करू। म्हणजे 2017ला तुम्हाला माहीत असेल की त्यावेळेस महायुतीने एक कर्जमाफी केली होती 35,000 कोटीची, पण शेतकऱ्याच्या हातामध्ये किती हजार कोटी मिळाले तर 18,000 कोटी मिळाले। मग वरचे पैसे गेले कुठं? त्यावेळेस सुद्धा सरकारने अटी टाकल्या होत्या। शेतकऱ्याला कर्जमाफी न देता कुटुंबाला कर्जमाफी दिली होती आणि त्यात दुसरं जे काही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेग्युलर शेतकऱ्याला 50,000 कर्जमाफी देऊ असं सरकारने सांगितलं। दुर्दैवाने ती कर्जमाफी आतापर्यंत मिळाली नव्हती। अधिवेशनात 2017चे जे रेग्युलर असणारे शेतकरी ज्यांचे 5,000 कोटी प्रलंबित, अधिवेशनात 2दा आम्ही हा मुद्दा मांडला
आंदोलन केलं आणि पवित्र भूमी पंढरपूरला जेव्हा आम्ही आंदोलनाला बसत होतो तेव्हा या 2 अटी काढाव्यात आणि 17 मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला जे अजूनपर्यंत कर्जमाफी मिळाली नाही ती मिळावी, रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्या अशी आपली मागणी होती. शेतकरी एकजुटीचा कुठेतरी धास्ती या सरकारने घेतल्यानंतर तिथं ती 17ची जी कर्जमाफी आहे रेग्युलर ती त्यांनी मान्य करून कॅबिनेटमध्ये पास केलं आणि 5,000 कोटीच्या ऐवजी 1400 कोटीचं प्रोव्हिजन तिथं झालेलं आहे. पण मग आम्ही पंढरपूरला जेव्हा बसलो आमची अपेक्षा होती की सरकार कुठेतरी या शेतकऱ्याचा रोष जो वाढत चाललेला आहे तर त्याला कुठेतरी नरमेल आणि आम्ही केलेल्या मागण्या ऐकेल. अनेक शेतकरी मोठे नेते तिथे आले, त्यांचं मी आभार व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या वतीने. आणि तिथे आल्यानंतर मग सरकारकडनं महाजन साहेब जे आले होते त्यांनी त्या पवित्र भूमीमध्ये शब्द दिला, तो सुद्धा मीडियासमोर दिला. मीडियासमोर मुख्यमंत्री साहेबांशी त्यांचं बोलणं झालं आणि त्याच्यात ते बोलत असताना सांगितलं की 22 तारखेच्या आधी तिथं आम्ही तुमच्याबरोबर बैठक करू. आम्ही म्हणलं आमच्याबरोबर बैठक फक्त करू नका, कारण हे राजकीय भूमिका आमची नाही आहे. याच्यात आमच्या पक्षातले नेते घ्या, शशिकांत शिंदे साहेब, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले नेते घ्या, काँग्रेसचे नेते घ्या आणि त्याच्याचबरोबर राजू शेट्टी साहेबांना घ्या, त्याचबरोबर अजित नवले साहेबांना तुम्ही घ्या, जे बुलढाण्यामध्ये आपले तुपकर भाऊ जे आंदोलनात त्यावेळेस बसले होते त्यांना तुम्ही घ्या, बच्चू कडूंना घ्या आणि इतरही सर्व जे शेतकरी नेते आहेत त्यांना घ्या. आम्हाला यात राजकारण करायचं आहे, फक्त मार्ग निघाला पाहिजे. हो बोललं गेलं, पण दुर्दैव असं 22 पर्यंत कुठे निर्णय झाला नाही, चर्चा सुद्धा झाली नाही. अजूनपर्यंत त्यांच्याकडनं संदेश आलेला नाही. याच्यात राजकारण होऊ नये अशी आमची भूमिका होती. सरकारने त्या पवित्र भूमीमध्ये शब्द दिला, आम्ही विश्वास ठेवून आमचं आंदोलन मागे घेतलं. पण 22 पर्यंत जर त्यांनी बोलावलंच नसेल, चर्चाच झाली नसेल आणि तसं हे जर पुढे जाणार असेल तर हे आम्हाला पटणारं नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे, सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. हे शेतकरी आंदोलन आहे, रोहित पवार फक्त एकट्याचं आंदोलन नाही, सगळ्यांचं आंदोलन आहे. 29 तारखेला मराठवाड्यासाठी एक फार मोठं आंदोलन शेतकरी उभं करणार आहेत. परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट.